सामान्य मनुष्याचा सोहळा होत नाही महाराज. कारण सामान्य मनुष्य जन्माला येत असताना रडतच जन्माला येतो महाराज. त्याचा रडण्याचा सोहळा असतो. आयुष्य त्याचं रडण्यामध्ये जातं. हे नाही ते नाही ते नाही. हो, पत्नी सांगते आणा 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 आणा. हो, म्हणून आयुष्यभर महाराज वयस्कर मंडळी आहे त्यांचे तुम्ही चेहरे पहा. आयुष्यभर मंडळी आणा आणा म्हणत असतील, हा नाही 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 म्हणत असतो. वय झाल्याच्या नंतर म्हातारी बसलेले असतात दारामध्ये, त्यांचं जरा निरीक्षण करा महाराज. म्हातारीचा चेहरा कसा हालत असतो, कारण आयुष्यभर तिने आणा 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 म्हटलेलं असतं. आणि म्हाताऱ्याचा चेहरा कसा हालतो, नाही नाही नाही. सांगण्याचा इत्यर्थ असा, आयुष्य रडण्यात जातं. आणि शेवटी तर महाराज रडण्याचं आयोजन करून हे महाशय निघून जातात, बाकीचे रडतात. ज्ञानोबरायांची सुंदर ओवी आहे. ज्ञानोबराय सांगतात, अगा मरहा बोलून साहती मेलिया तरी बाकीचे रडती विठ्ठल संत महात्मे या ठिकाणी येत असतात. आणि या ठिकाणी येऊन दोन कार्य प्रामुख्याने संत महात्मे करत असतात. एक म्हणजे परमार्थ करत असतात आणि दुसरं कार्य आहे परोपकार करत असतात. परोपकार करत असतात. संत महात्मे किती परोपकार करतात, किती परोपकार करतात. देह कष्टविते परोपकारे. हो, आणि मला वाटतंय संत महात्म्यांचं या अवनी तलावर अवतीर्ण होणं हेच काय आहे, पहिला परोपकार आहे. कारण सामान्य जीवाचा जर विचार केला आपण, तर सामान्य मनुष्य उत्कर्षासाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येक मनुष्याचा प्रयत्न उत्कर्षासाठी असतो. 10 रुपये असतील तर ते 100 कसे होतील, 1000 लाख कसे होतील, कोटी कसे होतील, असा तो उत्कर्ष करत असतो. 1 एकर जमीन असेल तर 10 कशी होईल, 100 कशी होईल, उत्कर्ष. गावामध्ये घर असेल तर ते तालुक्याच्या गावाला कसं होईल, जिल्ह्याच्या गावाला, शहराला कसं होईल, एवढ्यावर माणसं थांबत नाही. परदेशात कसं होईल, मृत्यू लोकाची उत्कर्षता थांबली. याही पेक्षा काही महात्मे आहेत महाराज, ते स्वर्गात आपलं घर करण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानोबराय सांगतात, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. स्वर्गात घर करतात. काही महात्मे वैकुंठात घर करण्याचा प्रयत्न करतात. निरंजनी आम्ही बांधिले घर किंवा वैकुंठ भुवनी घर केले. आता उत्कर्षता संपली. काय सामर्थ्य असेल या महात्म्यांचं. गावामध्ये 10x10ची खोली बांधण्यात आयुष्य जातं, नाही होत पूर्ण महाराज. हो, आणि हे महात्मे महाराज आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ साध्य करतात की वैकुंठात घर बांधतात. ज्यांच्या दरबारामध्ये आपण आज विराजमान आहोत ते सद्गुरू स्वामी चिन्मयानंद स्वामी महाराजांचं चरित्र आपल्याला ज्ञात आहे. केवढं सामर्थ्य असेल व. स्वामी महाराजांचे एक अंतरंग शिष्य होते, त्यांचं नाव आहे नामानंद. नामानंद स्वामी आहे. एक दिवशीचा प्रसंग आहे. कीर्तन करत असताना नामानंद स्वामीने कीर्तनामध्ये वैकुंठाचं वर्णन केलं. वैकुंठाचं वर्णन केल्याच्या नंतर अनेक त्या ठिकाणी भाविक श्रोते बसले होते. त्यामध्ये 2 मुलं बसले होते. एक धनगराचा मुलगा होता आणि दुसरा मुस्लिम समाजाचा मुलगा होता. कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी ते आपले शेळ्या मेंढ्या काय म्हणा ते वळण्यासाठी गेले आणि 2 जण विचार करू लागले, का रे बाबा, रात्री कीर्तनामध्ये त्या महाराजांनी वैकुंठाचं वर्णन केलं, कसं असेल बरं ते वैकुंठ. हेही विचार येण्यासाठी फार पुण्य लागतं बरं. कीर्तनामध्ये काय सांगितलं हे दुसऱ्या दिवशी आठवण्यासाठी फार पुण्य लागतं महाराज, फार पुण्य लागतं. आणि जाऊ द्या, विठ्ठल हो. आणि मग ते विचार करू लागले, कसं असेल वैकुंठ, कसं असेल वैकुंठ. आणि ही त्यांची तीव्र इच्छा पाहिली आणि त्यांनी आकाशाकडे पाहिलं तर आश्चर्य घडलं महाराज. आकाशातून विमान येताना या 2 बालकाला दिसलं आणि ते विचार करतात, अरे
आकाशातून आलेलं विमान, त्याच्यामध्ये आपले स्वामी बसलेले. सद्गुरू चिन्मयानंद स्वामी महाराज त्या विमानामध्ये आरूढ असतात. आणि स्वामींना पाहिल्याच्या नंतर ते मुलं उड्या मारू लागले. स्वामींनी हाक मारली, बाळांनो या विमानामध्ये बसा, मी तुम्हाला वैकुंठ दाखवतो. हे म्हणण्यासाठी महाराज छाती लागते. आणि खरा परमार्थ जो करू शकतो ना, तोच वैकुंठाला जाण्याची भाषा करू शकतो. जगद्गुरु तुकोबरायांच्या नंतर या कालामध्ये वैकुंठाला सदेह जाणारे कोण असतील तर सद्गुरु चिन्मयानंद स्वामी. त्या 2 बालकाला घेऊन ते वैकुंठाला गेले आणि त्या ठिकाणी दिव्य अशा प्रकारचं सर्व पाहिलेलं आहे. देवतांचं दर्शन झालं, प्रसाद खायला मिळाला, तृप्त झाले, आनंद वाटला आणि मनोवेगाने पुन्हा खाली आले. खाली पाहतायत तर त्या ठिकाणी शेळ्या मेंढ्या तशाच दिसतायत. स्वामी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ते आनंदाने उड्या मारू लागले. महाराज घरचे आले, आई वडील आले, अरे बाबा भूक लागली असन जेव्हा. त्यांनी सांगितलं आम्हाला जेवण्याची गरज नाही, प्रसाद प्राप्त झालेला आहे. आणि हा प्रसाद असा आहे की तो प्राप्त झाल्याच्या नंतर आता आम्हाला तहानही लागत नाही आणि भूकही लागत नाही. आणि मग लोकांना कळालं की स्वामी महाराजांनी या 2 बालकाला साक्षात वैकुंठाचं दर्शन घडवून दिलं. हे या महात्म्यांची शक्ती आहे, सामर्थ्य आहे. म्हणून वैकुंठात हे घर बांधू शकतात. आणि आता याच्यापेक्षा उत्कर्षवर नाही. संत महात्म्यांचा उपकार काय आहे हो? संत महात्म्यांचा उपकार हा आहे की आपलं वैकुंठात असलेलं घर सोडून उपकारासाठी या अवनी तलावर ते अवतीर्ण होत असतात. विठ्ठल सांगतात संत महात्मे, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, ज्या वैकुंठी घर ते येथे उपकारासाठी आले. ज्यांचं वैकुंठात घर आहे ते या ठिकाणी उपकार करण्यासाठी आलेले आहेत. म्हणून आणि किती उपकार आहे, किती उपकार आहे. हो, स्वामीजींचंच जर आपण थोडासा विचार केला, चरित्र सांगितलं. हो, आणि मला आज कीर्तनात थोडे स्वामी महाराजच सांगायचे. हो, अभंगावर जेवढं बोलणं होईल तेवढं बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि वेळेमध्ये सोडण्याचाही प्रयत्न करणार आहोत. स्वामीजींचं चरित्रच एवढं दिव्य आहे महाराज, अत्यंत दिव्य. ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी जरूर एकदा चरित्र वाचा महाराज. उपकारासाठी उपकार कसा करतात स्वामी महाराज. अगदी बालपणीच आपल्या घरातून बाहेर पडलेले आहेत. अत्यंत लहान वयामध्ये बाहेर पडले. परमात्म शोधासाठी माया मोह त्यागून, घरादाराचा त्याग करून स्वामी महाराज बाहेर पडले. जात असताना एका ठिकाणी एका ब्राह्मणाने स्वामीजींना तांदूळ दिले. स्वामींनी ते तांदूळ खाल्ले. पुढे गेलेलं एक गाव लागलेलं आहे आणि त्या गावात गेल्याच्या नंतर स्वामी महाराजांना क्षुधा लागलेली आहे. एक विहीर आहे, विहिरीच्या जवळ स्वामी बसलेले आहेत आणि पाणी नेण्यासाठी एक माता माऊली आलेली. परंतु त्या माता माऊलीची गंमत अशी होते महाराज, ते माता माऊली आपल्या पतीलाच काय महाराज गावात कोणालाही व्यवस्थित बोलत नव्हती. अभाविक अशा प्रकारची ही माता माऊली आहे. आणि पडू नये, पहिली गाठ कोणाची पडली? त्या माऊलीची पडली. स्वामी महाराज जवळ आले आणि स्वामी महाराजांनी सांगितलं, मातोश्री मला भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, खायला काही मिळेल का? त्यावेळेस ते माता माऊली म्हणू लागली, वा रे वा, घरदार सोडायचं, काही काम करता आलं नाही की साधू होऊन जायचं. चांगला देह दिसत आहे, काम गोड वाटत नाही, झाले साधू. आता माता माऊली एकदा बोलायला लागल्याच्या नंतर मला सकाळपासून जर संध्याकाळपर्यंत बोलायला लागल्या ना, पुन्हा ते डबल वाक्य येऊ देत नाहीत महाराज. जणू काय विष्णू सहस्रनामच सुरू झालेलं आहे. इथालच्या माता माऊल्या सोडून बर. त्या माता माऊलीचं ऐकल्याचं ना, तर स्वामी होते. समोरच्याच कल्याण केल्याशिवाय समोर जायचं नाही, हा साधूंचा स्वभाव असतो. जसं पाणी आहे
समोरचा त्या ठिकाणी खड्डा भरल्याशिवाय पाणी समोर जात नाही. काय ज्ञानोबरांची सुंदर उभी आहे. ज्ञानोबराय सांगतात, निम्न भरलिया उनी पाणी ढळोची नेणे, तेवी श्रांता तोषवनी जाणे सामोरे गा. म्हणून निम्न भरलिया उनी, समोर असलेला तो खड्डा भरल्याशिवाय पाणी पुढे जात नाही. तो साधूचा स्वभाव असतो. समोरच्याच कल्याण केल्याशिवाय साधू समोर जात नाही. स्वामी महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, माझा थोडासा कडक नियम आहे, भोजन नका घालू, पण माझा नियम सांगायला मी विसरून गेलो. काय नियम आहे? मी पतिव्रतेच्याच हातचं भोजन करतो. ज्यांनी पतिव्रत धारण केलेलं आहे त्यांच्याच हातचं भोजन खातो. कदाचित माझा अंदाज चुकला, मला गावात कोण पतिव्रता आहे हे दाखवून द्या, मी त्या ठिकाणी जेवायला जाईल. असं ऐकल्याच्या नंतर त्या माता माऊलीने विचार केला, आता गावात जर एखादीचं नाव सांगावं आणि आपली ही जर सर्व माहिती झाली तर आपली छित होईल. तिने सांगितलं, महाराज मी तुमचं मन पाहिलं. खऱ्या अर्थाने दारावर आलेला अतिथी मी जेवल्याशिवाय जाऊ देत नाही. भाषा बदलली बरोबर, जेवल्याशिवाय जाऊ देत नाही. आता माझ्या घरी जेवण केल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. घरी गेली महाराज, सुंदर स्वयंपाक केला. वकील पती होते महाराज. वकील आहे, सर्वांचे तो न्याय निवाडे करत होता, पण पत्नीच्या समोर काहीच चालत नव्हतं महाराज. आणि मग तिने सांगितलं, त्या दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये एक महान साधू आलेले आहेत, त्यांना घरी जेवायला घेऊन यायचं. असं सांगितल्याच्या नंतर पती म्हटला, आज सूर्य कुंकुम पश्चिमेकडून उगवला की काय, कधीही अतिथीला भोजन काय महाराज, दोन शब्द व्यवस्थित न बोलणारी आपली मंडळी, आज एवढं परिवर्तन का झालं? स्वामींकडे गेलेला आहे, स्वामींना बोलवून आणलं आणि आणल्याच्या नंतर बसायला त्या ठिकाणी पाठ दिलेला आहे. ताटाला पाठ, समोर उदबत्याचा घमघमाट, काय तो थाट महाराज. आणि मग स्वामी महाराज म्हणू लागले, वकील साहेब, तुमचं भाग्य, एवढ्या शांत स्वभावाच्या मंडळी तुम्हाला मिळालेल्या आहेत. वकील मनात हसू लागले, स्वामी खरं आहे, शांत स्वभावाच्या मिळाल्या, आज कोणीकडून परिवर्तन झालं. स्वामी महाराज सांगतात, वकील साहेब त्या फार शांत स्वभावाच्या आहेत, त्यांना तुम्ही त्रास देत जाऊ नका. वकिलांनी सांगितलं, हात जोडून सांगतो म्हणे, आजपासून कधी त्रास देणार नाही महाराज. स्वामी महाराजांचे शब्द ऐकल्याच्या नंतर महाराज तिच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन झालं. साधूच्या शब्दाचा हे सामर्थ्य असतं. तिने सांगितलं, स्वामी इथून जायचं नाही म्हणे, रोज त्या ठिकाणी माझ्याच घरी भोजन करण्यासाठी यायचं. स्वामी महाराजांनी तिथं 4 महिने राहून चातुर्मास काढला. बघता काय माझ्याकडे परिवर्तन केलं. सांगण्याचा इत्यर्थ असा, साधू महापुरुष येत असतात आणि आपल्या जीवनामध्ये परोपकार करत असतात. विठ्ठल